के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 या पूर्वपरीक्षाच्या पेपरचं डिटेलमध्ये ॲनालिसिस बघतोय. याच्या अगोदर आपण जो काय आपला कंबाईनचा पेपर झाला होता 2021चा प्रिलिम्सचा, त्याचं इन डिटेल ॲनालिसिस पाहिलेलं आहे. याच्याच अगोदर थोडे जे काय पोलीस भरतीचे आहेत विद्यार्थी, जे तुमचे भाऊ असतील, बहीण असतील, वॉटेवर जे कोणी असतील, त्यांच्यासाठी देखील आपण पोलीस भरतीचे बरेचसे पेपर टाकलेले आहेत आणि ह्या तिन्ही सिरीज आपण कंटिन्युएशनमध्ये चालू ठेवणार आहे. सगळे पार्ट येत राहतील. आता तारीख राज्यसेवेची जवळ आहे, शिवाय लास्ट अटेम्प्ट आहे, तरी सर्वांनी चांगला अभ्यास केला पाहिजे आणि बेसिक सुरुवातीला PYQ केले पाहिजेत. थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल हे खतीब सरांचं पुस्तक असलेलं अत्यंत गाजलेलं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास असं इतिहासाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्सचं हे सायन्सचं बुक आहे, ज्याचे मूळ लेखक प्राध्यापक रवी भूषण हे आहेत. आणि या बुकचं वैशिष्ट्य सांगायचं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे लुसंटचं जे बुक आहे हे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपले के सागर पब्लिकेशननं केलेलं आहे आणि हे बुक अत्यंतिक मार्केटमध्ये चाललेलं पुस्तक आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी काही 2023ला झाली होती 4 जून, त्यातील 22 पैकी 19 प्रश्न यातील होते आणि 23 जानेवारी 2022ला झालेल्या 23 आउट ऑफ 23 प्रश्न या पुस्तकातील होते. महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक VB पाटील, हे पंचायत राजचं पुस्तक आहे. पॉलिटीचं पुस्तक के सागर पब्लिकेशनचं अत्यंतिक गाजलेलं, बऱ्याच वर्षांपासूनचं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे. पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र, हे नवीन संसद भवन असलेली ही नवीन आवृत्ती आता मार्केटमध्ये लॉन्च होते. त्याच्यानंतर समग्र अंकगणित, PSI STI ASO पूर्वपरीक्षा के सागर पब्लिकेशनचा स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह आहे. 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह या बुकमध्ये दिलेल्या आहेत. महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर के सागर व प्राध्यापक VB पाटील असं पुस्तक आहे. संपूर्ण बुद्धिमापन, जसं अंकगणितचं पुस्तक आहे तसं बुद्धिमापनचं देखील पुस्तक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण 2022चा पेपर बघतोय. याच्यामध्ये आपण हिस्ट्रीच्या सेक्शनपर्यंत आलो होतो. त्यातला 86 नंबरचा क्वेश्चन आहे हिस्ट्रीचा. आपण करंट वगैरे सगळं बघितलं, तर लास्ट हिस्ट्रीचं आहे. हिस्ट्री थोडं आउट ऑफ द बॉक्स विचारलं होतं, परंतु एक 15 क्वेश्चनपैकी बघा 86 पासून 100व्या क्वेश्चनपर्यंत हिस्ट्रीत 1-2 क्वेश्चन कॅन्सल झालेले आहेत, परंतु 15 पैकी एक 9 ते 10 मार्क काढण्यासारखे हिस्ट्री 100% होता. आता बघा, राष्ट्रीय पातळीवरती ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची घराणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि परोपकारणी सभा. आता जर इतिहासाच्या अँगलनं विचार केला तर हा क्वेश्चन त्यावेळी नवीन होता बरं का. त्यावेळी नवीन होता, आउट ऑफ द बॉक्स होता. काही कीवर्ड पण ह्या ठिकाणी सहजासहजी सापडत नव्हते. पण बाबा, जनतेची घराणी सांगण्यासाठी म्हणजे काहीतरी लोकांच्या संदर्भात असू शकतं. इथं पण पीपल्स हा शब्द आलाय, परंतु त्या ठिकाणी इथं लोकसभा मार्क करणं एवढं सहजासहजी वाटत नव्हतं. कारण जरी हे 2 कीवर्ड बघा, हे 2 कीवर्ड ह्या पीपल म्हणजे लोक, जनता म्हणजे पण लोक, हे लोकसभा, हे दोन्ही कीवर्ड ह्याला जरी मॅच करत असतील तरी त्या ठिकाणी हा ऑप्शन नंबर 1ला ठेवला होता, त्यामुळे तेवढं डेअरिंग होत नव्हतं. दुसरी गोष्ट, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा हे सरळ पॉलिटीतले वर्ड वाटतात. आपण हिस्ट्रीला स्टार्ट केलेलं आहे. आणि परोपकारणी सभा ही ऑलरेडी हिस्ट्रीमध्ये वाचल्यासारखं वाटतं, त्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी ह्या ऑप्शनला मार्क केलं, परंतु आयोगाने हे क्वेश्चन परोपकारणी सभा दिलेलं नाही, तर या प्रश्नाचं उत्तर लोकसभा असं दिलेलं आहे. मग काही क्वेश्चन तुमचे लॉजिकली तुम्हाला त्या ठिकाणी सोडवावेच लागणार आहेत, तरच तुम्ही एवढं जे काय मेरिट लागतंय, मेरिट खूप म्हणजे खूप जास्त लागतंय, एवढं मेरिट लागत असताना तुम्ही क्वेश्चन स्किप करून येऊ शकत नाही. कारण क्वेश्चन स्किप केला तर कुणी ना कुणीतरी सोडवणार आहे आणि मार्क घेणारच आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन हा अटेम्प्ट केलाच पाहिजे. काही ना काहीतरी लॉजिक हे ते लावून त्या क्वेश्चनच्या आन्सरपर्यंत जाण्याची तुमची जी काय मेमरीची हे म्हणजे हॅबिट, तशा पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन आन्सरिंगचं सॉल्व्ह केलं पाहिजे. MCQ पॅटर्न तसाच असतो की जेणेकरून तुम्हाला तो MCQ डील करता आला पाहिजे. 87 नंबरचा क्वेश्चन,
पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. आता ही सगळीच्या सगळी नावं, जसं हिथं काहीतरी लॉजिक लावणं अपेक्षित होतं, तसं 87व्या क्वेश्चनला देखील काहीतरी लॉजिक लावणं अपेक्षित होतं. काहीतरी लॉजिक लावणं अपेक्षित होतं. बघा, विजोड व्यक्ती ओळखा. विजोड व्यक्ती म्हणजे काय, की बाबा ह्या 4 पैकी ती व्यक्ती, बाकीच्या 3 एका गटात आहेत आणि एक व्यक्ती ही बाहेरचे. ऑप्शन नीट बघा. डॉक्टर सौ लारा डिसोजा, सुधाताई जोशी, साने गुरुजी आणि हिरवे गुरुजी. बऱ्याचशा जणांना असं वाटलं ही डिसोजा वगैरे म्हटल्यावरती मे बी हीच विजोड व्यक्ती असेल. तुम्हाला मी सांगितलंय 100% कन्फर्म असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ला मार्क करायचं नाही म्हणजे नाहीच. 100% माहिती पाहिजे. शिवाय इथं डॉक्टर म्हटलंय, सौ म्हटलंय, म्हणजे इन डिटेल आयोग सांगताय, म्हणजे हा ऑप्शन असण्याचे चान्सेस कमी. पण तुम्हाला थोडी सिमिलॅरिटी जर बघितली तुम्ही ऑप्शनमध्ये, तर इथं साने गुरुजी आणि इथं हिरवे गुरुजी असं दिसतंय. हिरवे गुरुजी आणि साने गुरुजी या दोघांच्या ठिकाणी आयोगानं उत्तर ठेवण्याचं जास्तीत जास्त चान्सेस आपल्याला वाटतात. मग त्याच्यामुळे हे 2 तर उत्तर येणार नाहीत. ह्या 2 मध्ये उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आलो आपण 50-50 वरती. आलो 50-50 वरती. मग एक तर साने गुरुजी उत्तर असेल किंवा हिरवे गुरुजी उत्तर असेल. मग उत्तर काय, तर तुम्ही विचार करा, जर हिरवे गुरुजी उत्तर असतं तर सहजासहजी आयोगानं त्या ठिकाणी पर्याय ठेवला नसता. मग साने गुरुजींना हे जाणून बुजून त्या ह्याच्यामध्ये आणलेले. कारण ज्यावेळेस आपण साने गुरुजींचा इतिहास वाचतो, तर साने गुरुजी म्हटलं की आपला पंढरपूरचा मंदिराचा सत्याग्रह तो एक तुमच्या समोर येतो. त्याच्यामध्ये त्यांचं काम आहे, स्टुडंटच्या संदर्भात आहे, त्यांचं वृत्तपत्र आहेत त्यांचे. बस सगळ्या जे काही छोडो भारत आंदोलन असेल, ह्या सगळ्या आंदोलनांमध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये साने गुरुजींचं फार मोठं योगदान आहे. मग ज्या वेळेस साने गुरुजी आणि हिरवे गुरुजी फ्रेम करतात आणि बाकीची नावं आतापर्यंतच्या आपण जेवढा इतिहास वाचलाय तेवढी सहजासहजी वाचनात नाहीत, म्हणजे साने गुरुजी वेगळे असण्याचे चान्सेस आहेत. दुसरी एक गोष्ट, जर एखाद्या व्यक्तीवरती क्वेश्चन विचारला असेल, बघा एखाद्या व्यक्तीवरती जर क्वेश्चन विचारला असेल तर शक्यतो आयोग ऑप्शन नंबर 3 ला उत्तर ठेवतो. काय मी सांगितलं, ही लॉजिकली गोष्ट आहे की ऑप्शन नंबर 3 ला शक्यतो व्यक्तीवरती उत्तर ठेवतं. जास्तीत जास्त आपला कल हा ऑप्शन नंबर 3 ला घेऊन जाण्याकडे असला पाहिजे. या अनुषंगानं या प्रश्नाचं उत्तर आयोगानं विद्यार्थी मित्रांनो साने गुरुजी दिलेलं आहे. मग ही 3 जी काय व्यक्ती होती, म्हणजे डॉक्टर सौ लारा डिसोजा, सुधाताई जोशी आणि हिरवे गुरुजी, ह्या उरलेल्या तिन्हीच्या तिन्ही व्यक्ती ह्या गोवा मुक्ती संग्रामाच्या संदर्भात होत्या. जो काय गोवा मुक्ती संग्राम लढा झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात ह्या तिन्हीच्या तिन्ही व्यक्ती होत्या. पुढचा क्वेश्चन, 1957च्या स्त्री शिक्षण विषयी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्यसेवा मेन्सचा पार्ट आहे की जे काही शिक्षण आयोग आहेत, बघा हे जे काही शिक्षण आयोग आहेत आणि त्याचे अध्यक्ष माहिती असणं गरजेची गोष्ट होती. मग खाली ऑप्शन वाचा. अनुताई वाघ. अनुताई वाघ जर बघितलं तर ह्यांचं काम हे आदिवासी शिक्षणाच्या संदर्भात आहे. आदिवासी शिक्षण म्हणजे त्याच्यावरून त्यांचं महत्वाचं जे काय आहे त्याच्यावरती ऑलरेडी आयोगानं PYQ विचारलाय. कोसबाडच्या टेकडावरून, बघा कोसबाडच्या टेकडावरून ऑलरेडी आयोगाने त्या ठिकाणी अनुताई वाघ यांच्यावरती क्वेश्चन विचारलाय. 11वी स्टेट बोर्ड मध्ये त्यांच्या संदर्भात इन डिटेल दिलेले. अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक ह्या 2 व्यक्ती पॅरलली आहेत. त्यांनी कोसबाडच्या टेकडावरून वगैरे वगैरे ते लिहिलेलं आहे. म्हणजे ही आदिवासी संदर्भात आहे. हित व्यक्ती विचारली राष्ट्रीय शिक्षणाच्या संदर्भात, ते पण आयोगाच्या अध्यक्ष, पहिली व्यक्ती तर कशीही होणार नाही. शांताबाई दानी नाव वाचण्यातच नव्हतं. आता हित बघा, हित देशमुख म्हटलंय, सॉरी हित दुर्गाबाई म्हटलंय, हित दुर्गाबाई देशमुख म्हटलंय आणि हित दुर्गाबाई भागवत म्हणतंय. तुम्हाला मी काय सांगितलं मगाशी, ऑप्शन नंबर 3 ची आपण जे काही व्यक्तीची ट्रिक होती, क्वेश्चन कशावरती विचारलाय, व्यक्तीवरती विचारलाय. जर ती ट्रिक तुम्ही जर लावली असती व्यक्तीविषयीची तर 100% याही ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. आणि हा अभ्यासाचा भाग होता बरं का विद्यार्थी मित्रांनो. ज्यांनी कुणी राज्यसेवेचा अभ्यास केलाय त्यांना माहिती आहे की 1957च्या स्त्री शिक्षण विषयी, म्हणजे शिक्षणाच्या जे काही वेगवेगळे राष्ट्रीय आयोग आहेत, मग तो मुदलियार आयोग असेल, राधाकृष्ण आयोग असेल, हे जे काही वेगवेगळे आयोग आहेत याच्यावरती आयोगानं ऑलरेडी क्वेश्चन विचारले. त्याच्यामधलाच ज्या काही महिला अध्यक्ष होत्या ह्या दुर्गाबाई देशमुख, आपले रिझर्व्ह बँकेचे जे काही गव्हर्नर होते CD देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख ह्या त्यावेळी त्या काळच्या स्त्री शिक्षण आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. साल लक्षात ठेवायचंय 1957. पुढं 89 नंबरचा क्वेश्चन. 89 नंबरच्या क्वेश्चन मध्ये विद्यार्थी मित्रांनो
इथं विचारलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर त्यांचे कोणते अनुयायी हे काँग्रेसचे सभासद झाले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर वेगवेगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे जसं की म्हणजे वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे पक्ष हे स्थापन केले होते. मग हे जे काही पक्ष आहेत हे नंतर त्या सगळ्या व्यक्ती कुठे गेल्या, काँग्रेसमध्ये गेले असं सांगितलं. R.D. भंडारे, राजाभाऊ भोळ, दादासाहेब रुपवते आणि बापूसाहेब राजभोज. हे राजभोज हे नाव वाचण्यावरून होतं बाबा, ठीक आहे. मग आता मला सांगा, हे एवढा इतिहास इन डीप मध्ये बाबा कोण व्यक्ती कोणत्या पक्षात गेल्यात, काँग्रेसमध्ये गेल्यात, बीजेपीत गेल्यात, कुठं गेल्यात हे पाठ करू शकतो का आपण? पाठ करू शकत नाही. म्हणजे ह्या क्वेश्चनच्या बाबतीत वरीलपैकी सर्वच्या सर्व बरोबर आहेत असा अप्रोच तुम्ही ठेवणं योग्य होतं, बरोबर का? बरोबर अप्रोच ह्याचा असं सांगतो की वरीलपैकी सगळेच्या सगळे व्यक्ती काँग्रेसमध्ये गेले असा अप्रोच तुम्ही ठेवणं अपेक्षित आहे. परंतु आयोगाने याचं उत्तर पहिले फक्त तिघजण म्हणजे R.D. भंडारे, राजाभाऊ भोळ आणि दादासाहेब रुपवते ह्या 3 व्यक्ती ह्या काँग्रेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काय शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, त्याच्यानंतर पीपल्स पार्टी असेल, ह्या सगळ्यांमधून ही सगळी जे काही व्यक्ती काम करणार होती ही नंतर काँग्रेसचे सभासद झाले. मग काँग्रेसचे सभासद हे बापूसाहेब राजभोज हे झाले नव्हते, एवढं तुम्ही या क्वेश्चनवरून लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. काय की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेले बापूसाहेब राजभोज, कोण? बापूसाहेब राजभोज हे पुढे जाऊन काँग्रेसचे सभासद झालेले नव्हते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. 90 नंबरचा क्वेश्चन, मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठा होत्या बघा, पेठा होत्या असं विचार. कोणत्या 2 ठिकाणी? छत्रपती शिवाजी टर्मिनस व वडाळा, भेंडी बाजार व वडाळा, चर्नी रोड व वडाळा, पनवेल व वडाळा. आता मला सांगा, सगळ्यांना माहिती आहे की वडाळा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला किंवा मिठाच्या सत्याग्रहाच्या संदर्भात असहकार चळवळ जे काय सविनय कायदेभंगाचा जो काय विषय आहे, ह्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीची होती, ह्या वडाळा इथे मिठाचा सत्याग्रह झालेला आहे. त्याच्यामुळे बाबा तिथं मिठाचे पीठ असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. पण आयोगाने 4च्या 4 ऑप्शनमध्ये वडाळा ठेवलं होतं. मग आता आपल्याला छत्रपती शिवाजी टर्मिनस, मला सांगा छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे CST हे वाहतुकीच्या संदर्भात आहे, रेल्वेच्या संदर्भात आहे, ऑप्शन गेला. लॉजिकली आत्ताचं जे असेल तेच त्यावेळेसचं असेल ना. चर्नी रोड, पनवेल आणि भेंडी बाजार ह्या 2 ऑप्शनवरून आपल्याला उत्तर पुढं न्यायचं होतं. मग आता शेवटच्या ऑप्शनला तर आपण काय जात नाही, 1 आणि 4 मध्ये 100% जर माहिती असेल तरच ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 ला मार्क करायचं. अदरवाईज ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 ला डील करायचं नाही. मग एक तर उत्तर ह्याचं ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 मध्ये मार्क करणं अपेक्षित होतं. इथं पेठ विचारलं होतं, पेठा, आणि इथं बाजार म्हणत होतं. त्या अनुषंगानं ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर राहिलं असतं. भेंडी बाजार व वडाळा हा अप्रोच तिथं आठवणं खूप जास्त महत्वाचं होतं. म्हणजे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शांत असणं हे गरजेची गोष्ट आहे. पुढचा क्वेश्चन, 91 नंबरचा क्वेश्चन, सुरत येथे मानवधर्म सभा व मुंबईत परमहंस सभा कोणी स्थापन केली? ऑलरेडी आयोगानं या ठिकाणी PYQ विचारलेला आहे. मानवधर्म सभेची स्थापना कुठं झाली? सुरत या ठिकाणी झाली. ऑलरेडी आयोगाचा PYQ आहे की मानवधर्म सभेची स्थापना कुठं झालेली आहे? सुरत इथं झालेली आहे. आणि मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना झालेली आहे. मग परमहंस सभेची स्थापना कुठं झाली? मुंबईमध्ये झाली. हे दोन्हीही ठिकाणावरती ह्या दोन्हीही अँगलने ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहेत. मग आता काय क्वेश्चन विचारलाय? सुरतमध्ये मानवधर्म सभा, मुंबईमध्ये परमहंस सभा खालीलपैकी कोणी स्थापन केले? आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती तेलंग. हिथं तरखडकर बंधू दिलंय म्हणजे त्या अर्थी उत्तर त्या 2 ऑप्शन मध्ये ठेवलेलं आहे. आलो 50-50 वरती. जर यदा कदाचित माहिती नसतं तर, पण हा 100% अभ्यासाचा भाग आहे. 100% तुमचा या ठिकाणी अभ्यासच असायला पाहिजे. अत्यंतिक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मुंबईमध्ये आणि सुरतमध्ये मानवधर्म सभा या दोन्ही सभा कुठं स्थापन केल्या होत्या? मुंबईमध्ये परमहंस मंडळी, सुरतमध्ये मानवधर्म सभा ह्या दोन्हीच्या दोन्ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केल्या होत्या. मराठीचे पाणीने असं देखील
म्हणतात आणि आयोग त्यांच्यावरती क्वेश्चन विचारतं, म्हणजे विचारता. आयोगाची फेवरेट व्यक्ती दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यामुळं महाराष्ट्राचे समाजसुधारक करत असताना दादोबा पांडुरंग तरखडकर पाठ करून ठेवायची, इन डिटेल पाठ करायची. कुठली सभा कधी झाली बाबा, आता ह्या सभा विचारले तर त्यांचे साल पण तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. बघा, परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी. मानवधर्म सभा फार काळ टिकू शकली नाही, कारण त्यांची नावं फुटली, त्याच्यानंतर त्या सभेमध्ये फूट पडली. कुठं झाली होती मानवधर्म सभा? तर मानवधर्म सभा ही सुरत इथं स्थापन झाली होती, हे आता आपण पाहिलं. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी बाळकृष्ण जयकर, ज्यांना बॅरिस्टर जयकर असं म्हणतात, ज्यांना बॅरिस्टर जयकर यांच्या नेतृत्वाखाली 1889 मध्ये, हे साल अत्यंतिक IMP आहे, आयोगाने हे विचारलेलं आहे की 1849 मध्ये मुंबई येथे परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी नावाची दुसरी संस्था स्थापन केली. या स्थापनेत दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा देखील समावेश होता. आपलं महाराष्ट्राचं समाजसुधारक या पुस्तकामधून हा संदर्भ घेतलेला आहे. त्यामुळे लक्षात ॲटलिस्ट हे साल राहणं खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की 1849 रोजी परमहंस सभेची स्थापना झालेली आहे. 92 नंबरचा क्वेश्चन. नंबरचा क्वेश्चन. उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक ई हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन दिलाय पहिला मुहम्मद गझनी. मी पहिल्यांदा मुहम्मद गझनी तर पहिला त्यावेळेस पेपरमधून मुहम्मद गझनी हा काढला होता, कारण मुहम्मद गझनी हा एक राजा होता, सम्राट होता. मग शक्यतो तो एखादा ग्रंथ लिहिल असं काय मला वाटत नव्हतं, कारण त्याच्यात ऑप्शन नंबर 1 मध्येच त्याला ठेवला होता. त्याच्यामुळे मुहम्मद गझनी तर मी काढला होता. मुहम्मद गझनी, अल बरुनी, इब्न बतुता आणि अब्दुल रजाक. जर तुम्ही त्यावेळेस एन्शियंट मीडियावर जर वाचला असेल तर एन्शियंट ह्याच्यामध्ये अब्दुल रजाक हा जो काय हा चित्रकार होता. कोण होता? चित्रकार होता. त्याच्यामुळे हा ग्रंथ तो लिहिल ह्याचा काय विषय येत नव्हता. हाही ऑप्शन गेला. पहिला तर राजा होता, हाही ऑप्शन गेला. आलो आपण 50-50. इब्न बतुता हा परदेशी होता, तो भारतामध्ये आला होता, त्याने बरेच साहित्य संदर्भ लिहिलेले आहेत. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय? तर या प्रश्नाचं उत्तर अल बरुनी असं आहे. आणि ज्यांनी इतिहास वाचलाय त्या 100% त्यांचा हा वाचनातला प्रश्न असावा, कारण अल बरुनीवरती बराचसा, म्हणजे आता आपण एक्सप्लेनेशन बघू. ह्या अल बरुनीवरती ह्याच जो काय तहकीक ए हिंद आहे, ज्याच्यामध्ये असं समजलं जातं की बाबा भारताविषयी माहिती सांगणारा हा पहिलाच ग्रंथ असावा, ह्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. मग आता त्या संदर्भात अल बरुनीवरती आपण पाहूयात. अल बरुनी, त्याचा कालखंड दिलाय, त्याचं पूर्ण नाव वगैरे एवढं काही इन डिटेल विचारणार नाहीत. ज्यावेळेस एक युद्ध झालं होतं, खिवा युद्ध, ह्या खिवा युद्धाच्या दरम्यान त्याला कैद करून गझनी इथं आणलं होतं. आणि जो काय मुहम्मद गझनवी होता, ह्या मुहम्मद गझनवीनं त्याला काय केलं होतं, त्याच्या योग्यतेमुळं, म्हणजे कोणाच्या? अल बरुनीच्या योग्यतेला प्रभावित होऊन मुहम्मद गझनवी यांनी त्यांना राजज्योतिषी म्हणून नेमलं होतं. बघा, मुहम्मद गझनवी कोण होता? राजा होता. आपण बघितलं की मुहम्मद गझनवी हा राजा होता, त्याने त्यांना काय केलं? राजज्योतिषी म्हणून नेमलं. मग मुहम्मद गझनवी यांच्या सैन्यासोबत तो 1019 मध्ये भारतात आले व बऱ्याच वर्ष त्यांनी पंजाबमध्ये वास्तव्य केलं. अत्यंत विद्वान व्यक्ती होती. संस्कृतचा देखील त्यांनी अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर गझनीला परतल्यानंतर 1029 ते 1030 यामध्ये त्यांनी अरबी भाषेमध्ये, हे फार जास्त महत्वाचं आहे बरं का, अरबी भाषेमध्ये तहकीक ए हिंद, बघा, तहकीक ए हिंद, भारताचा शोध नामक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ तारीख ए हिंद, बघा, हा ग्रंथ तारीख ए हिंद किंवा किताब उल हिंद या अन्य नावांनी देखील ओळखला जातो. या ग्रंथामध्ये हिंदूंचा इतिहास, चरित्र, जडणघडण इत्यादींची माहिती सांगितलेली आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा. बघा,
तहकीक ए हिंद हा कोणत्या भाषेतला ग्रंथ आहे? अरबी भाषेतला ग्रंथ आहे. बघा अरबी आहे का फारशी आहे, इथं पण आयोग जाणून बुजून म्हणजे फसवतं की तो ग्रंथ अरबी आहे, तो ग्रंथ फारशी आहे, असा आयोग ट्रिक तयार करतं. मग हा ग्रंथ अरबी भाषेतला आहे. तहकीक ए हिंद हा अरबी भाषेतील ग्रंथ, हा ज्याच्यामध्ये भारताचा शोध असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ह्या तहकीक ए हिंदलाच बघा, तहकीक एच हिंदला तारीख ए हिंद असं पण म्हटलं जातं. तहकीकच्या ऐवजी तारीख टाकायचं, बाकी ए हिंद तर आहे तसंच आहे. तहकीक ए हिंदला तारीख ए हिंद किंवा किताब उल हिंद, हिंद शेवट राहिलं पाहिजे, किताब उल हिंद या दोन अन्य नावांनी देखील ओळखलं जातं. मग त्याच्यामध्ये बाबा भारताचा शोध कसा लागला, भारतीयांचं सगळं सगळं काय झालं, मुसलमानांच्या आक्रमणापूर्वी भारताचा इतिहास काय होता वगैरे सगळं त्या तहकीक ए हिंद या ग्रंथामध्ये सर्वच्या सर्व लिहिलेलं आहे. आणि या या आधाराने भारतीय समाज व संस्कृती यांचे अध्ययन करण्याचा इतका विस्तृत व विश्वसनीय प्रयत्न एखाद्या विदेशी व्यक्तीद्वारे त्याच्या आधी कुणीही केलेला नव्हता. या कारणाने अल-बरुनी हे प्रथम वास्तविक भारतशास्त्र, फर्स्ट रियल इंडोलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात. हा पॉइंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या अगोदर भारताच्या संदर्भात एवढं इन डिटेल सखोल अशी माहिती कोणीच लिहिलेली नव्हती. म्हणून अल-बरुनी हे प्रथम वास्तविक, बघा प्रथम वास्तविक भारतशास्त्री, बघा प्रथम वास्तविक भारतशास्त्र. उद्याचा क्वेश्चन विचारला प्रथम वास्तविक भारतशास्त्री कोणाला म्हणतात? अल-बरुनीला म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण विचार केला तर फर्स्ट रियल इंडोलॉजिस्ट म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना भारत विद्येचे वास्तविक संस्थापक, द रियल फाउंडर ऑफ इंडोलॉजी असं देखील म्हटलं जातं. आपल्या जे काय हे तर पण क्वेश्चन आयोगाने एकदा विचारलाय. हा जो काय इंडिका नावाचा ग्रंथ आहे हा कोणी लिहिलाय? तर मॅगॅस्थिनिस हा जो काय लेखक आहे, परकीय हा पण आहे. मला वाटतंय पर्शियन अटॅक झाला होता त्यावेळेस तो हा मॅगॅस्थिनिस त्यावेळेस आला होता त्याच्या सरसेनापती बरोबर, ज्यावेळेस सिकंदरचा त्या संदर्भात ज्यावेळेस तो अटॅक झाला होता, म्हणजे सिकंदर आपल्या भारतावरती चाल करून येणार होता, त्यावेळेस त्याचा सेनापती असलेल्याच्या ह्याच्याबरोबर हा मॅगॅस्थिनिस होता आणि त्यांनी इंडिका नामक ग्रंथ लिहिला. पण आपल्याला क्वेश्चन फक्त इथंच विचारणार आहे की इंडिका हा मॅगॅस्थिनिसचा ग्रंथ आहे. तर इंडिका हा मॅगॅस्थिनिसचा ग्रंथ जो काय आहे हा भारत विद्येचा आरंभकर्ता म्हणून मानला जातो. आणि बाकी तहकीक ए हिंद याच्यामध्ये आपण इन डिटेल माहिती पाहिलेलीच आहे. आपली जी काय भारतामधली राजकीय स्थिती काय आहे हे सर्वच्या सर्व त्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पुढं राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे सर्वात मोठे ठिकाण कोणते? मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचं काय झालं, आदमगड, प्रतापगड, म्हणजे ह्या दोन ठिकाणी उत्तर असावं असं विद्यार्थ्यांना वाटलं गडवरून, पण या ठिकाणी ते चुकले असतील. परंतु 11वीचा नवीन इतिहास हे जे काय पुस्तक आहे त्याच्यामध्ये ही माहिती बऱ्यापैकी आहे. मग राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे सर्वात मोठे ठिकाण, बघा सर्वात मोठे ठिकाण हे बागोर हे आहे. कुठलं आहे? बागोर हे ठिकाण आहे. बघा राजस्थानमधील बागोर येथे चांगल्या पद्धतीने उत्खनन झाले आहे. येथे दगडांची छोटी हत्यारे बनवण्याचा उद्योग चालत होता हे स्पष्टीकरणावरून आढळून आलेले आहे. म्हणजे राजस्थानमधील बागोर इथं काय दगडांची छोटी हत्यारे बनवण्याचे उद्योग वेगवेगळे चालत होते असं या ठिकाणी आढळून आलेलं आहे. आणि मग ते कशासाठी वापरायचे वगैरे. आणि ही बाकीची जे काय दोन ठिकाण आहेत, आझमगड, बघा आझमगड हे मध्य प्रदेश मधले, बघा बागोर राजस्थान. आता ह्याच्यातनं लक्षात काय काय ठेवायचं, बागोर राजस्थानमध्ये, आझमगड कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये. राजस्थानमधील बागोर या जागी पशुपालनाचा सर्वात प्राचीन पुरावा उपलब्ध
मध्य प्रदेशमधील आझमगड आणि राजस्थानमधील बागोर, बघा राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशमधील आझमगड या जागी पशुपालनाचा सर्वात प्राचीन पुरावा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राजस्थानमधील सांबर सरोवर, तुम्हाला माहिती आहे सांबर सरोवर पण कुठे आहे? राजस्थानमध्ये, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. राजस्थानमधील सांबर सरोवराच्या जे काय, ज्याला आपण सॉल्ट लेक असं म्हणतो, जमा झालेल्या साठ्याच्या पुराव्यावरून हे कळतं. आपलं जे काय एन्शियंट इंडियाचं जे काय पुस्तक आहे त्याच्यावरून हे संदर्भ घेतलेला आहे. पुढचा क्वेश्चन, 4 नंबरचं क्वेश्चन, जोड्या लावा. सोप्या जोड्या होत्या. काशी, कोसल, मगध आणि वत्स. इयत्ता 6वीचं स्टेट बोर्डचं इतिहासाचं पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सहज सुटू शकतं. सोप्या कॅटेगरीत होता. कसा सोप्या कॅटेगरीमध्ये? जो काय मगध आहे, मगधच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य ह्यांचं बऱ्यापैकी माहिती आहे. त्याच्यामुळे ते मगध त्यांना मिळवायचं होतं. त्याच्यामुळे मगधच्या संदर्भात राजे कुठले कुठले आहेत हे आपल्याला माहिती असतं. आणि मग तेवढ्या जरी एका लॉजिक करून मगधला बिंबिसार पाहिजे होता, म्हणजे ल ला 1 पाहिजे होता. इथं ल ला 4 ऑप्शन गेला, ल ला 1 आहे, ल ला 4 ऑप्शन गेला, ल ला 2 ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर राहिलं असतं. ल ला 1 असणारा एकच ऑप्शन आहे, ल ला 1 असणारा एकच ऑप्शन आहे. मग आता बघा, मगधला बिंबिसार, मग काशीला कोणी? अश्वसेन हा काशीचा होता. त्याच्यानंतर जो कोसलला होता हा प्रसेनजित होता आणि वत्सला उदयन होता. बघा, काशीला अश्वसेन, कोसलला प्रसेनजित आणि वत्सला उदयन, हे आता इथून पुढे लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. परंतु लॉजिकली सुटत होता. मगधला बिंबिसार एवढं ज्याला माहिती आहे त्याला सहज प्रश्न सुटत होता. क्वेश्चन तशाच अनुषंगानं तो फॉर्मॅट त्याचा हे केलं होता. मग बाकी काशीला कसं कसं आहे, काय काय, मगधचा उत्कर्ष होण्यापूर्वीच सर्वाधिक शक्तिशाली असलेले हे राज्य होतं. वाराणसी हे वरुणा व अस्सी या 2 नद्यांच्या दरम्यान, वाराणसी असं वरुणा व अस्सी या 2 नद्यांच्या मध्ये होतं म्हणून वाराणसी त्याला असं म्हणतात. अशा पद्धतीनं ही सगळी माहिती आहे. वत्स पण त्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. वत्साचं आपण बघितलं की वत्सच्या संदर्भात वत्सचे राज्यकर्ते सर्वात प्रतापी राजे जे काय उदयन होते हे महात्मा बुद्ध यांचे समकालीन होते. म्हणजे वत्सचे राजे उदयन जे काय होते आपण बघितलं हे महात्मा बुद्ध यांचे समकालीन होते. बाकी कोसलचा कुठं झालेला आहे, त्याची उत्तर कोसलची राजधानी हिथं पण आयोगानं क्वेश्चन विचारला आहे की उत्तर कोसल म्हणजे कोसलची सुरुवातीची राजधानी ही श्रावस्ती ही होती. बघा, श्रावस्ती होती. नंतर ही राजधानी श्रावस्ती इथून हलवून अयोध्या येथे नेण्यात आली. दक्षिण कोसलची राजधानी, बघा दक्षिण कोसलची राजधानी ही कुशावती होती, ज्याला कुशीनगर असं देखील म्हणायचं. मग कोसल व काशीची जनपदे एकत्रित राजकीय प्रतिस्पर्धी वगैरे होती. गौतम बुद्धांच्या काळामध्ये ही असणारी अत्यंत महत्त्वाची महाजनपद किंवा जनपद किंवा आपण असं समजून घेण्यासाठी असं समजू शकतो की बाबा काही राजे होते. मग आता मेन म्हणजे काय, कोसलची राजधानी श्रावस्ती आणि कुशावती, ज्यालाच कुशीनगर असं देखील म्हटलेलं आहे. पुढचा क्वेश्चन, आणि मग भारताच्या संदर्भात हा इतिहास सांगितलेला आहे. एन्शियंटमध्ये कसं आहे, खूप जास्त आतमध्ये जाण्यात पण काही पॉईंट नाही, कारण आता पहिला आयोग काही म्हणजे 14-15चे क्वेश्चन काढून बघितले तर निम्म्याला निम्म वेटेज विचारायचं. आता मध्ययुगीन जो काय आत्ताचा रिसेंटली आपला आधुनिक भारताचा इतिहास आहे ह्याच्यावर जवळपास 10 क्वेश्चन असतात. त्यामुळे वरवरचे क्वेश्चन आत्तापर्यंत जेवढे PYQ आलेत ह्याच्यावरती एन्शियंट मीडियावरती तेवढे जरी करून गेलो तरी आयोगाचा क्वेश्चन काही ना काहीतरी लॉजिक न सुटण्यासारखा आहे. आणि आपलं जे काही लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक आहे त्याच्यामधून पण जे काही सुरुवातीचे काही ठराविक पानं दिलेली आहेत तेवढी 50-60 पेजेस जरी वाचले तरी देखील एन्शियंट मीडियावर कव्हर होतं बऱ्यापैकी. 95 नंबरचा क्वेश्चन, वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने
1932-33 मध्ये कोणता पुरस्कार देऊन त्यांना सन्मान केले? कोणाला सन्मानित केले? विरा शिंदेंना. कुठल्या सरकारनं केले? बडोदा सरकारनं केले. कोणता किताब दिला? आयोगानं हा क्वेश्चन कॅन्सल केला. पण ही तर सिमिलॅरिटी होती विद्यार्थी मित्रांनो. दलित मित्र आणि दलित साथी मॅक्सिमम आयोगानं पण पहिल्या आन्सर की नाही हे दलित मित्र म्हणूनच उत्तर दिलं होतं. नंतर आयोगानं क्वेश्चन कॅन्सल केला कारण काही ठिकाणी त्यांना दलित साथी असं देखील म्हटलेलं आहे. परंतु हा साथी हा वरचा उत्तर भारतीय म्हणजे हिंदी शब्द आहे बघा. आणि हे बडोदा संस्थान हे काय महाराष्ट्राच्या संदर्भात काम करणार होतं. त्यामुळे दलित मित्र म्हणणं हे अजून जास्त जवळचा ऑप्शन वाटत होता. त्याच्यावरून ह्या दोन ऑप्शनमध्ये तिथं चालू पेपरमध्ये दलित मित्र की दलित साथी हे चालू पेपरमध्ये ऑप्शन नंबर 2 ला दलित मित्राला घेऊन जाणं अपेक्षित होतं. शेवटी आयोगाचा क्वेश्चन हॅच झालेले सगळ्यांचेच मार्क कमी जास्त होत असतात अशा वेळी. पुढचा क्वेश्चन छत्रपती हा देखील क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे की 96 नंबरचा क्वेश्चन आहे. छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्यात यावा असे आदेश काढले? 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे, 10 पैसे. सुरुवातीला काहीतरी ऑप्शन नंबर 1 2 पैसे असं उत्तर दिलं होतं परंतु नंतर आयोगानं हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. पुढं 97 नंबरचा क्वेश्चन 18 जुलै 1947 साल महत्वाचं बघायचं, तारीख पण बघायची. 18 जुलै बघा, 18 जुलै स्वातंत्र्य होण्याच्या बरोबर 1 महिना अगोदर 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने खालीलपैकी कोणत्या कायद्याला मान्यता दिलेली आहे? बघा, ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला? भारताचा फाळणी कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, घटना मसुदी कायदा आणि घटना दुरुस्ती कायदा. आता घटना दुरुस्ती कायदा असू शकतो का? घटना दुरुस्तीची प्रक्रिया चालू झाली होती का? ती प्रक्रिया आपण म्हणजे त्याला घटना दुरुस्ती कायदा, घटना तर रेडी व्हायला पाहिजे ना. त्यामुळे हा ऑप्शन तर काहीतरीच, घटना मसुदी कायदा असा काही कायदाच नव्हता. या 2 मध्ये उत्तर अपेक्षित होतं. आलो आपण 50-50 वरती. एक तर फाळणीचा कायदा किंवा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. तर आपल्याला माहिती आहे आपण लॉर्ड माउंटबॅटन योजना वाचलेली आहे आणि त्याच्यानंतर ही भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, कोणत्या कायद्याला? कायदा हा पण कीवर्ड होता. 1947 हा पण कीवर्ड होता. त्यावेळेस भारताचा स्वातंत्र्याचे दिवस होते. त्यावरून 18 जुलै तारीख लक्षात ठेवा, 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आला. मग आता बघा, कायदा कोणता तरी एकच असणार आहे का नाही? इथं ऑप्शन 2 दिलेत म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हे 2 ऑप्शन. मग 1 की 4? सॉरी सर, हे वेगळं आलेलं आहे, हे वेगळं प्रिंट झालेलं आहे. ऑप्शन नंबर 2 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. मग आता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा भारतातील प्रमुख पक्ष नेते लॉर्ड माउंटबॅटन यांच्या योजनेला मान्यता मिळाल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्या योजनेच्या आधारे एक विधेयक तयार केलं. 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंट पुढे ते विधेयक मांडण्यात आलं आणि 18 जुलै 1947 रोजी पार्लमेंटनं ते विधेयक संमत केलं आणि हाच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणून मांडण्यात येतं. पुढं भारतात 98 नंबरचा क्वेश्चन, भारतात चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे की हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सोशलिस्ट म्हटलं की त्याच्यामध्ये भगतसिंग आलेच पाहिजे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली? मग आता या संघटनेमध्ये बघा आयोगाचा PYQ, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये 2 व्यक्ती होतेच. कोणते? चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग. बघा, चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये होतेच. मग या संघटनेची स्थापना कुठं झाली असं विचारतंय. मग आता खाली बघा, स्थापना कुठेतरी एकाच ठिकाणी होणार आहे का 4 ठिकाणी ऍट अ टाइम स्थापना करेल? म्हणजे इथं पण रिबीन कापतात, पुण्यात, नागपूरमध्ये पण कापली, मुंबईमध्ये पण कापली, दिल्लीत कापली, असं होईल का? स्थापना कोणत्या तरी एकाच ठिकाणी केली जाईल. खाली ऑप्शन बघा, 1 आणि 2 ऑप्शन गेला, 3 आणि 4 ऑप्शन गेला. आलो आपण 50-50 वरती. 50-50 वरती ऑप्शन आणायचा म्हणजे फक्त 1 बरोबर किंवा फक्त 4 बरोबर. मग आता बघा 1 आणि 4, दिल्ली किंवा मुंबई. बघा, मुंबई किंवा दिल्ली. मग मला सांगा, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आपल्याकडे होते का? त्यामुळे मुंबई असण्याचा काही प्रश्नच येत नाही. ऑलरेडी ही लोक कुठली होती? पंजाबच्या साईडला, तिकडे त्यांचं काम होतं. म्हणून ही जास्तीत जास्त दिल्ली हे उत्तर असणं अपेक्षित आहे. फक्त 4 हे प्रश्नाचं उत्तर राहील. आणि मग स्पष्टीकरणामध्ये आपण पाहू की काकोरी कटानंतर बघा,
महत्वाचा कट आहे. काकोरी कटानंतर ब्रिटिशांनी स्वीकारलेल्या धोरणानंतर क्रांतिकारकांमध्ये निर्माण झालेल्या निराशेचे वातावरण दूर करावे, क्रांतिकारी चळवळीची पुढील काळातील दिशा धोरणं ठरावीत, याच्यासाठी जे काय क्रांतिकार्य हे अजून जास्त गतिमान व्हावं या उद्देशाने चंद्रशेखर आझाद, सुखदेव, भगतसिंग यांनी प्रयत्न सुरू केले. आणि 1928 मध्ये बघा 1928 मध्ये दिल्ली येथे झालेल्या गुप्त बैठकीमध्ये त्यांनी पूर्वीच्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नामकरण हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं नामांतर केलं. आणि मग ते कशासाठी होतं की बाबा जे काही क्रांतिकारकांची जी काही वेगवेगळी बैठक आहे याला गतिमानता मिळावी याच्यासाठी हे केलेलं होतं. 99 नंबरचा क्वेश्चन. सन 1757च्या प्लासीच्या लढाई, तुम्हाला मी सांगितलं 1857चा उठाव, त्याच्या अगोदर बरोबर 100 वर्षापूर्वी एक उठाव झाला, ती म्हणजे प्लासीच्या लढाई. आणि ह्या प्लासीच्या लढाईनंच इंग्रजांचा पाया भारतामध्ये मजबूत केला. मग आता बघा 1757चा प्लासीची जी काही लढाई, ह्याच्यात इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून घोषित केला? अत्यंतिक सोपा क्वेश्चन होता हा. 1757ची प्लासीची लढाई ऑलरेडी बंगालमध्ये झाली आणि बंगालमध्ये हा मीर जाफर जो काय होता हा सिराज उद्दौला तिथला नवाब होता. सिराज उद्दौला नवाब असताना मीर जाफर त्याचा कोण होता? सेनापती होता. आणि ह्या सेनापतीनेच काय केलं? बंडफितुरी केली. युद्ध झालंच नाही, कारण इंग्रजांनी त्याला सांगितलं होतं की तू जर आमच्या बरोबर आला, आम्हाला येऊन मिळाला, ह्या मीर जाफरला सांगितलं होतं की आम्हाला येऊन जर मिळालं तर तुला नवाब करतो. म्हणजे कुठला करणार आहेत नवाब? सरळ सरळ बंगालचा करणार आहेत. याच्यावरून या प्रश्नाचं उत्तर काय राहील? बंगालचा अभ्यासाचा भाग होता. अत्यंतिक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. तुम्हाला सांगितलं की जो काय सिराज उद्दौला होता हा त्याचा नवाब होता. त्याच्यानंतर मीर जाफरला गादीवरती बसवला. मीर जाफरला पण नंतर तो पैसे भरू शकला नाही, तेवढी दंडाची रक्कम देऊ शकला नाही, म्हणून परत त्याला काढला. त्याचा जावई मीर कासिम, आय थिंक त्या मीर कासिमला परत गादीवरती बसवला. परत मीर कासिमला काढला, मीर जाफरला बसवला, असं ते. त्याच्यानंतर बक्सारचं लढाई वगैरे वगैरे झाले, असा तो इतिहास आहे. तुम्ही पाहून घेऊ शकता. आधुनिक भारताचा इतिहास आपलं क्षीरसागर पब्लिकेशनचं जे काय पुस्तक आहे त्याच्यामधून हा पॉईंट घेतलेला आहे. आणि याच्यातील सगळ्यात लास्ट क्वेश्चन 100 नंबरचा क्वेश्चन. 100 नंबरचा क्वेश्चन. 1206 ते 1290 या काळामध्ये कोणत्या राज्यात गुलाम घराण्याची स्थापना? बघा 1206 साल महत्वाचे, 1206 ते 1290 कालखंड महत्वाचा आहे. गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? ऑलरेडी PYQ संदर्भात आहे, अभ्यासाचा भाग आहे. इयत्ता 6वी 7वी आणि 8वी, आय थिंक इयत्ता 8वीचं इतिहासाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये पण इन डिटेल दिले. अत्यंतिक सोपा प्रश्न आहे. गुलाम घराण्याची स्थापना ही कुतुबुद्दीन ऐबकानं केली होती. व्यक्तीवरती क्वेश्चन विचारला होता, त्याच्यामुळे व्यक्तिविशेषला नेणं आवश्यक होतं. त्या अँगलनं जरी तुम्ही विचार केला असता तरी देखील तुम्हाला उत्तर त्याचं आलं असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, हिथं 3 दिले पण खाली त्याचे दिल्यात खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? स्थापना कोणीतरी एक करेल का 2 जण करतील? फक्त एकच व्यक्ती करेल. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आलो 50-50 वरती. म्हणजे एक तर हे उत्तर राहील किंवा हे उत्तर राहील. त्याच्यामध्ये ऑप्शन 3 हा 4 नंबरला ठेवलाय. ज्यानं गडबडीमध्ये हिथं स्टिक केलंय कुतुबुद्दीन ऐबकला तो 100% चुकणार, कारण ऑप्शन नंबर 4 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक ठेवलेले आहे. मग लक्षात ठेवायचं गुलाम घराण्याची स्थापना कुतुबुद्दीन ऐबकानं केलेली आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुमिश, त्याच्यानंतर बलबन ह्यासारखे गुलाम घराण्याचे वेगवेगळे राजे होऊन गेले. गुलामांनाच मामलूक असं देखील म्हणतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला हा पेपर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटलेत हे नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.